अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्यामध्ये स्वागत करते. नॅचरल सुरुवात करते. म्हणजे श्रावण महिना सुरू झाला. बघता बघता पहिला श्रावण सोमवार झाला. नागपंचमी हा सण देखील झाला. आता बघता बघता दुसरा श्रावण सोमवार देखील येऊन ठेपला आहे उद्यावरती. तर उद्या 24 ऑगस्ट 2020 उद्या आहे आपला श्रावणात दुसरा श्रावणी सोमवार. आता उद्या दुसरा श्रावणी सोमवार आहे. शिवामूठ आपली तीळ आहे, आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. पण तीळ कुठले अर्पण करायचे आहेत, कुठल्या तिळाची आपल्याला शिवामूठ अर्पण करायची आहे, पांढरे की काळी, याबद्दल खूप लोकांना प्रश्न निर्माण झाला आहे. सोबतच विधवा स्त्रियांनी शिवामूठ अर्पण करावी की नाही याबद्दल देखील आजचे व्हिडिओ सांगणार आहे. अत्यंत महत्वाची गोष्ट, प्रखरातला प्रखर पितृदोष दूर होण्यासाठी उद्या आपल्याला माहिती असेल की बा दुसरा श्रावण सोमवार आणि भागवत एकादशी एकत्र आलेली आहे. त्याच्यामुळे आपल्याला सगळ्यात प्रभावी सेवा करायची आहे श्री हरिविष्णूंची, की जेणेकरून आपल्या आयुष्यात कुठलाही प्रकारातला प्रखर पितृदोष असेल, स्त्रियांनी तर आवर्जून ही सेवा करायची किंवा उपाय करायचे जे सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. कारण की महिलांना, ज्या सौभाग्यवती स्त्रिया आहेत, त्यांना सासर आणि माहेर दोन्हीकडचा प्रखर पितृदोष असतो आणि पुरुषांना एका त्यांच्या घरचाच प्रखर पितृदोष असतो. त्यामुळे यातून जर तुम्हाला सुटका व्हावी वाटत असेल किंवा तुमचा प्रखरातला प्रखर पितृदोष दूर व्हावा वाटत असेल, तर नक्कीच उद्या आपला काही प्रभावी, अत्यंत प्रभावी काही उपायांनी तोडगे करायचे आहेत, सेवा करायच्या आहेत. याबद्दल संपूर्ण माहिती मला आजचे व्हिडिओ देणार आहे. नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल. तर मंडळी, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपला पहिला श्रावणी सोमवार झाला, नागपंचमी सण देखील साजरा झाला. आता दुसरा श्रावण सोमवार उद्या आहे 24 ऑगस्टला आणि सोबत आपली भागवत एकादशी देखील आलेली आहे. आता आपणास माहिती आहे की बा श्रावणामध्ये ही एकादशी तिथी आली आहे, अत्यंत प्रभावी तिथी आहे. प्रत्येक तिथी, सणवार जे श्रावणामध्ये असतात ते खूप प्रभावी असतात. पण आता श्रावणात जी एकादशी आली ती खूप सारा गोंधळ घेऊन आली बघा. आज आपला रविवार आहे 23 ऑगस्ट, उद्या 24 ऑगस्ट. आता बघायला गेलं तर स्मार्त एकादशी आणि भागवत एकादशी बघायला गेलं तर आपलं शैव आणि वैश्य पंथ जे आहे असे आपले पंथ असतात. तर आता बघायला गेलं तर स्मार्त एकादशी, फक्त स्मार्त एकादशी असेल ना तर ते संन्यासी वगैरे ते उपवास करतात, ती एकादशी ते धरत असतात अशी मान्यता आहे. किंवा काही काही जण स्मार्त एकादशीचा उपवास करतात. पण जे विठ्ठलाचे भक्त आहेत, जे वारकरी संप्रदायातले आहे, ते भागवत एकादशीचा उपवास करतात. मी आज परत तुम्हाला व्हिडिओ सांगते आहे की बा आज स्मार्त एकादशी तर आहेच, पण सोबत आज पुत्रदा एकादशी सुद्धा आहे. या स्मार्त एकादशीला पुत्रदा एकादशी म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे ज्या आईंना, ज्या महिलांना संतान प्राप्तीसाठी किंवा आपल्या मुलांसाठी तुम्हाला जर उपवास करायची इच्छा असेल, पुत्रदा एकादशीचा उपवास करायची इच्छा असेल, त्यांनी आज 23 ऑगस्टलाच करायचा आहे. आणि ज्यांना पंधरवाडी एकादशी असते, भागवत एकादशी असते वारकरी संप्रदायातली, ती उद्या तुम्हाला करायची दुसऱ्या श्रावण सोमवारी. हे तुम्हाला सुरुवातीला क्लिअर केलं. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न, आपणास माहिती असेल की बा पहिली शिवामूठ आपली तांदूळ होती, दुसरी शिवामूठ जी आपली उद्या असणार आहे ती असणार आहे आपली तीळ. आता तीळ हे आपली शिवामूठ उद्या आहे. आता आपणास माहिती की आपला भगवान शंकरांची उद्या आराधना, उपासना असेल किंवा पूजा, अभिषेक कसा करायचा पण माहितीये. उद्या श्रावण सोमवार, दुसरा श्रावण सोमवार आहे. लवकर उठायचं आहे, शुचिर्भूत व्हायचं आहे, पांढरे वस्त्र, शुभ्र वस्त्र परिधान करा किंवा छान असे स्वच्छ धुतलेले कपडे परिधान करा, चालेल, काही हरकत नाही. असं नाही की पांढरेच पाहिजेत कपडे, असं काही नाही. मग स्वच्छ असावे, निर्मळ असावे. सगळ्यात महत्वाचं, कपड्यांवरून नाही तर आपल्या मनावरून आपली ओळख होत असते, आपल्या विचारांवरून आपली ओळख असते. त्यामुळे आपलं मन आणि विचार पवित्र पाहिजे, आपलं आचरण चांगलं पाहिजे, तर तुम्ही कुठल्याही कपड्यांमध्ये छान दिसणार आणि उठूनच दिसणार आणि त्याचा प्रभाव देखील पडणार. तर आता आपल्याला छान सुशोभित कपडे घालायचे आहेत, छान आपल्याला घर स्वच्छ करायचं आहे, उंबऱ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे, रांगोळी वगैरे काढायची आहे, उंबऱ्याचं पूजन करायचं आहे, सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे, देवपूजा करायची आहे. सगळ्यात महत्वाचं, दुसरा श्रावणी सोमवार आहे, संकल्प सकाळी सोडायचा आहे. कारण की एक दिवशी आपला श्रावण सोमवारचा उपवास असतो. आपली देवपूजा वगैरे झाली की संकल्प सोडावा. आता मी एक सांगेल किंवा तुम्हाला मी एक व्हिडिओ अपलोड केलेलाच आहे की बा रुद्राभिषेक कसा करायचा आहे, पहिल्या श्रावण सोमवारी महादेवांची पूजा कशी करायची आहे, हे पण मागचे काही व्हिडिओमध्ये आलेले आहेत. माझे मागच्या आठवड्यात व्हिडिओ आलेला आहे, जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता. त्याच पद्धतीनेच पूजा करायची आहे. फक्त आपल्याला शिवामुठी तांदळाऐवजी आपला तीळ अर्पण करायची आहे, हे सांगते मी तुम्हाला. आता थोडक्यात तुम्हाला सांगते, देवपूजा करताना महादेवाच्या पिंडीवर पंचामृताने, दुधाने तुम्हाला अभिषेक करायचा आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. सगळ्यात महत्वाची अजून गोष्ट, रुद्र यंत्र जर असेल त्याच्यावर सुद्धा तुम्हाला ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुक्मे वंदनामृत्योर्मुक्षेमामृतात असं म्हणून तुम्हाला 11 वेळेस पंचामृताने किंवा पाण्याने अभिषेक करायचा आहे. ते झाल्यानंतर देवपूजा सगळी आपली संपन्न करून घ्यायची. ती झाल्यानंतर आपल्याला विशिष्ट पूजा मांडणी जर करायची असेल श्रावण सोमवारची, तर तुम्ही वेगळ्या पाटावर, चौरंगावर करू शकणार आहेत किंवा देवाऱ्यासमोर जरी केली तरी सुद्धा चालणार आहे. आता आपल्या दुसऱ्या श्रावण सोमवारची जर रुद्राभिषेक आपण प्रत्येक सोमवारी करतोच,
तर रुद्राभिषेक करताना आपल्याला माहिती की प्यायचं शुद्ध पाणी घ्यायचं आहे, अभिषेक पात्र लागणार आहे, महादेवाची पिंड आणि रुद्रयंत्र लागणार आहे. बेलपत्र यथाशक्ती घ्या, 108 तुम्हाला जेवढे भेटेल तेवढं घ्या. एक जरी भेटलं तरी सुद्धा चालणार आहे. पांढरी फुलं, धोत्र्याचं फूल, फळ हे पण लागणार आहे आणि पांढरे तीळ आणि सोबत काळे तीळ देखील लागणार आहे बरं का. ते पण तुम्हाला सांगते मी काय लागणार आहे ते. आता तुम्हाला देवपूजा झाली, पंचामृताने अभिषेक केला, आपण सगळं काही झालं महादेवाच्या पिंडीवर, रुद्रयंत्रावर. त्यानंतर आपल्याला विशिष्ट जी पूजा मांडणी आपण करणार आहोत रुद्राभिषेकाची, त्यासाठी आपल्याला चौरंग पाठ घ्यायचा, आपल्याला धूप दीप लावून घ्यायचं आहे, पांढरं वस्त्र चौरंगावर पाठावर अंतरायचं आहे, ताम्हण घ्यायचं मोठं, त्याच्यावर तुम्हाला महादेवाची पिंड ठेवायची आहे. महादेवाची शिवलिंग ठेवताना त्याची जी काही गळती असते, पाणी जिथून वाहतं खाली पडतं ते उत्तर दिशेला असावी. या पद्धतीने आपल्या घरामध्ये ती मांडायच्या तांबणामध्ये मांडायची आहे, जेणेकरून तिची गळती उत्तर दिशेला येईल. अशा प्रकारे ठेवायची आहे. त्याच्यावर अभिषेक पात्र ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर आपला रुद्रयंत्र त्याच्या समोरच ठेवायचं आहे. 2 अभिषेक पात्र असेल तर दोघांवर लावून द्या तुम्ही, रुद्रयंत्रावर आणि महादेवाच्या पिंडीवर. नसेल तर महादेवाच्या पिंडीवर तुम्ही शिवलिंगावर अभिषेक पात्र लावा आणि लहान मुलं असेल किंवा जोडीने बसले असेल किंवा एकटे जरी असेल तरी सुद्धा तुम्ही रुद्रयंत्रावर पळी पळी अभिषेक करू शकता पाण्याचा, चालेल, काही हरकत नाही. आता धूप दीप अग्नीच्या साक्षीनेच पूजा मांडणी सगळं करायचं आहे. ओम नमः शिवाय म्हणत आपल्याला सगळं करायचं आहे. तयारी वगैरे झाली. अभिषेक पात्रामध्ये आपल्याला पाणी वगैरे आपल्याला टाकायचं आहे, प्यायचं पाणी, आणि आपल्याला अभिषेकाला सुरुवात करायची आहे. जर तुम्हाला खूप कमी वेळ आहे आता, कारण धावपळीचं सगळं काही जग आहे, जॉब आहे किंवा मुलांची शाळा आहेत, इतर काही काम आहेत, भरपूर सारे स्तोत्र मंत्र पठण करत आपल्याला तेवढी सेवा करता येत नाही, तर काय करायचं, फक्त स्वामी स्तवन, स्वामींची एक माळ, 99 स्वामींची एक माळ करायची, अथर्व शीर्षम, रामरक्षा स्तोत्रम, शिवमहिम्न स्तोत्र आणि रुद्र आणि काल भैरवाष्टक वगैरे जे आहे ते समोर तुम्हाला ते पण पठण करायचे आहेत. किंवा तुम्ही महादेवांचा जो काही मंत्र आहे बघा, शिव हर शंकर नमामि शंकर, शिव हर शंकर नमामि शंकर, शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो, हे 11 वेळेस पठण करायचं आहे. महामृत्युंजय मंत्र आहे, 11 वेळेस तो पठण करायचा आहे. जे तुम्हाला शक्य होईल, कमीत वेळेत तुम्हाला जे, पण त्याच्यामध्ये रुद्र आणि शिवमहिम्न असलंच पाहिजे. स्वामींची एक माळ, स्वामी स्तवन हे असलंच पाहिजे अभिषेक करताना. कमीत तुम्हाला सांगते आहे की जी कमीत तुमच्या वेळेत ती रुद्राभिषेक होऊन जाईल. रुद्राभिषेक खूप जास्त महत्वाचा, आणि ज्यांना भरपूर वेळ आहे त्यांना मी एक आता वाटलं तुम्हाला जमलं इथे मी परत ती सेवा टिप करून देईल, तेवढा सेवा तुम्ही करून अभिषेक करायचा आहे, तेवढा मंत्रसूत्र पठण करून जसं पण तुम्ही करू शकणार आहेत. आता महादेवांची आपली जी काही श्रावण सोमवार जी काही सेवा असते, अभिषेक असतो, तो तुम्ही ब्रह्ममुहूर्तापासून ते रात्रीपर्यंत करू शकणार आहेत, 12च्या अगोदर पर्यंत करू शकणार आहेत. फक्त श्रावण सोमवार पुरतं सांगते आहे, रोज नाही बरं का, फक्त श्रावण सोमवार पुरतं. सकाळी नाही जमलं, दुपारी करा, सगळं काही शांत झाल्यावरती. कारण की सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, अभिषेक करताना, कुठलीही सेवा करताना ती एकाग्रतेने, श्रद्धेने, भक्तिभावाने करणं खूप महत्वाचं असतं. नाहीतर अर्धलक्ष अभिषेकामध्ये आहे, अर्धलक्ष मुलांकडे आहे, अर्धलक्ष बाहेरच आहे, मला हेच करायचे, मला तेच करायचे नाही. सगळी कामं उरकून घ्या. एक तर सकाळी पहाटे लवकर उठा, तेव्हा करून घ्या शांततेमध्ये, नाहीच तर सगळी कामं उरकल्यानंतर निवांत सर्व शांतपणे तुम्ही ते अभिषेक करावा. कारण की आपण एकतर वर्षातून एकदाच हा रुद्राभिषेक वगैरे करतात खूप जण श्रावणामध्येच, तर तो मनापासून श्रद्धेने केला तर तो जास्त फलदायी ठरणार आहे. म्हणून सांगते आहे, एकाग्रतेने झाला पाहिजे, याची काळजी घ्या. योग्य ती वेळ निवडा श्रावण सोमवारी, त्या वेळेतच तो अभिषेक तुम्ही करावा. हे झालं. आता तुम्हाला अभिषेक वगैरे सगळं केल्यानंतर, तुम्हाला अभिषेक झाल्यानंतर आता फक्त ती जी अभिषेक पात्र जे आहे ते काढून घ्यायचं. जे अभिषेकचं तीर्थ तयार झालंय पाणी, ते बाजूला एका तांब्यामध्ये काढून घ्यायचं आणि ते तांब्यातलं जे काही पाणी आहे अभिषेकाचं ते सगळ्यांनी घरामध्ये प्रसाद म्हणून प्यायचं आहे. खूप अति प्रभावी ते तीर्थ असणार आहे, एक टॉनिक सारखं काम करतं. म्हणून सांगते की रोग आजार आधी व्याधी जे काही असेल, तुम्हाला बाधा वगैरे असेल, काही असेल, व्यसन वगैरे असेल, ते सगळं 36 खोडी असणारे मुलं असेल, माणसं असेल, कोणी असेल, त्या सगळ्यांसाठी रामबाण उपाय म्हणजेच काय, रुद्र अभिषेकाचं तीर्थ खूप प्रभावी आहे. सगळ्यांनी लहानांपासून मोठ्यांमध्ये सगळ्यांनी पहिला द्यायचं आहे. ते केल्यानंतर आपल्याला छान ते तांबण स्वच्छ पुसून घ्यावं. त्याच्यामध्ये परत आपल्याला थोडीशी अक्षता ठेवाव्या, महादेवाची पिंड, रुद्रयंत्र वगैरे ठेवायचं आहे. भस्म लावायचं आहे आपल्या शिवलिंगाला, 3 बोटांनी भस्म लावायचं आहे. अष्टगंध अर्पण करायचं आहे. त्यानंतर थोडेसे पांढरे अक्षदा, अख्खे तांदूळ अर्पण करावे. नंतर पांढरी फुलं, धोत्राचं फूल अर्पण करायचं आहे. रुद्रयंत्राला सुद्धा तुम्हाला हळद किंवा तुम्हाला अष्टगंध अर्पण करायचं आहे. पांढरी फुलं, बेलपत्र अर्पण करायचं आहे. आता महादेवाच्या पिंडीवर बेलपत्र अर्पण करताना अष्टोत्तर नामावली तुमच्याकडे जर असेल, नित्यसेवेची पोथी असेल, त्याच्यामध्ये सर्व सेवा महादेवांच्या दिलेल्या आहेत, आरती सकट सगळं काही दिलेलं आहे. ही पोथी असेल तर याच्यामध्ये अष्टोत्तर नामावली दिलेली आहे.
त्याचं तुम्हाला एक पान घेऊन तुम्ही अष्टोत्तर नामावली पूर्ण 108 वेळेस म्हणायची आणि शेवटी तुम्ही ते बेलपत्र अर्पण करू शकणार आहेत किंवा 108 बेलपत्र जर भेटली तर प्रत्येक नावाला ते नाम स्मरण करायचं आणि बेलपत्र पालतं अर्पण करायचं आहे शिवलिंगावर किंवा रुद्रयंत्रावर. ते केल्यानंतर तुम्हाला आता शिवामूठ अर्पण करायची आहे. शिवामूठ कशी अर्पण करायची तर आपल्याला हातामध्ये तीळ घ्यावे. सर्वप्रथम पांढऱ्या तिळाचा मान असतो शिवामुठीला, तर पांढरे तीळ हातात घ्यायची, आपला बघून घ्यावे, अख्खे असावे, चांगले असावे, किडलेले दुबकलेले नसावे, छान असे स्वच्छ पांढरे तीळ घ्यायचे आहेत, हातामध्ये घ्यावे. आता करंगळीच्या साईडने व्हायचं का अंगठ्याच्या साईडने व्हायचं असं काही नियम नाही आहे, फक्त शिवामूठ अर्पण करायचे, मुठीमध्ये घ्यायचं आणि ते आपल्याला डायरेक्ट शिवलिंगावर तुम्हाला अर्पण करायचं आहे. ओम नमः शिवाय म्हणून तुम्ही अर्पण करा, किंवा तुम्हाला माहिती आहे की शिवामूठ अर्पण करायचा मंत्र तो इथे मी टिप करते. शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा, तो मंत्र आहे तो तुम्ही 3 वेळेस म्हणायचा आणि ते हळूहळू शिवामूठ आपल्याला अर्पण करायचे आहे, महादेवाच्या शिवलिंगावर किंवा पिंडीवर अर्पण करायचे आहे. ते केल्यानंतर आता तुम्ही पांढरे तीळ अर्पण केले, तुम्ही काळे तीळ सुद्धा अर्पण करू शकणार आहेत. जर तुम्हाला प्रखर पितृदोष सांगितला आहे किंवा तुम्हाला पितृदोषासंबंधित काही तुम्हाला त्रास असेल किंवा अजून काही प्रकार तुम्हाला असतील, ते दोष असतील, तर तुम्ही नक्कीच काळे तीळ ओम नमः शिवाय म्हणून तुम्हाला ते महादेवांना अर्पण करायची आहेत. नक्कीच अर्पण करा, जेणेकरून प्रखरातला प्रखर पितृदोष तुमचा दूर होतो. कारण की मोक्ष देण्याचं काम आपले महादेव करत असतात. आपल्या जीवनातले सगळे संकट अडचणी दूर करण्याचं काम महादेव करत असतात. म्हणून सांगते आहे, जर तुम्हाला प्रखर पितृदोष जर असेल तर नक्कीच हे काळे तीळ तुम्हाला अर्पण करायचे आहेत. ज्यांना पितृदोष आहे त्यांच्यासाठी सांगते आहे, नक्कीच अर्पण करावी. आता विधवा स्त्रियांनी शिवामूठ अर्पण करावी का? हो, करू शकतात. आपण शास्त्रानुसार बघायला गेलं तर विधवा स्त्रियांना सर्व अधिकार आहेत करायचे. मी सांगते, जे आध्यात्मिक आहेत, पूजा अर्चा पारायण सेवा सगळं तुम्ही करू शकणार आहेत. असे काही प्रश्न विचारू नका की विधवा स्त्रियांनी शिवामूठ अर्पण करावी का, तर हो तुम्ही करू शकणार आहे, तर काही प्रॉब्लेम नाही, नक्कीच करावी. आता ते झालं. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, उद्या भागवत एकादशी पण आहे आणि आता उद्या दुसरा श्रावण सोमवार पण आहे. तर आपला भगवान शंकरांच्या सेवेसोबत अभिषेकासोबत आपल्या बाळकृष्णाच्या मूर्तीवर, विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती त्यांच्यावर सुद्धा अभिषेक करायचा आहे. बाळकृष्णाची मूर्ती असेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणून तुम्ही अभिषेक करावा. पुरुष सुक्तमचं 1 वेळेस पठण करून किंवा 16 वेळेस पठण करून अभिषेक करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्याकडे विठ्ठल रुक्माईची मूर्ती असेल तर त्याच्यावर तुम्हाला श्री वत्सम धारण वक्षे मुक्तामाला षडाक्षरम असं म्हणून तुम्ही अभिषेक करावा, किंवा 1 माळ जप उद्या या मंत्राचा झालाच पाहिजे. श्री वत्सम धारण वक्षे मुक्तामाला षडाक्षरम पांडुरंगांचा अत्यंत प्रभावी हा मंत्र आहे. तो इथे मी तुम्हाला लिहून देईल किंवा टीप करेल. त्या मंत्राची 1 माळ नक्कीच करा किंवा अभिषेक करताना तरी नक्कीच पठण करावा. ते केल्यानंतर आपल्याला बाळकृष्ण मूर्तीला असेल, विष्णूंच्या मूर्तीवर असेल किंवा फोटोला असेल किंवा पांडुरंगाच्या फोटोला किंवा मूर्तीला असेल तुळशीपत्र मंजुळा अर्पण करायचे आहेत. आपल्याला पिवळी फुलं अर्पण करायची आहेत, नैवेद्य दाखवायचा आहे. हे केल्यानंतर आता आपल्याला उद्या भगवान शंकरांच्या सेवेसोबत उद्या आपला श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्र, व्यंकटेश स्तोत्रम, गीतेची 18 नावे आहे, भगवद्गीतेचा 15वा अध्याय आहे, हे सर्व काही पठण करायचं आहे उद्या आपल्याला. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, जर तुम्हाला प्रखरातला प्रखर पितृदोष जर असेल, महिलांना दोन्ही घरातला असतो आणि पुरुषांना एका घराचा असतो, तर त्या प्रखर पितृदोषावरती सगळ्यात शेवटचा रामबाण उपाय म्हणजेच काय, संक्षिप्त भागवत ग्रंथ. या 700 श्लोकी हा ग्रंथ आहे. याचं एक पूर्ण पाठ पारायण उद्या तुम्ही दिवसभरात नक्कीच करा. श्रावणामध्ये ही सेवा तुमच्याकडून एकादशीला घडणार आहे. बघा, खूप प्रभावी सेवा आहे. म्हणून सांगते की खूप तुम्हाला म्हणजे अगणित पुण्य प्राप्त होऊ शकणार आहे, कारण की महादेवांच्या सेवांसोबत तुम्हाला श्री हरिविष्णूंनी सुद्धा सेवा करायला मिळणार आहे. म्हणून सांगते आहे, नक्कीच करा. खूप छान दुर्मिळ योग आहे उद्याचा, आवर्जून करा. तर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण सेवा सांगितलेली आहे की आपल्याला काय करायचे आहे. शिवामूठ सांगितलेली आहे, काळे तीळ पण तुम्ही अर्पण करू शकता, पांढरे तीळ पण अर्पण करू शकता. तर नक्कीच ह्याच्यामध्ये या सर्व काही सेवा सांगताना जर काही प्रश्न सुटले असेल, काही राहिलं असेल, तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मला विचारा. 100% मी तुम्हाला उत्तर द्यायचा प्रयत्न करणार आहे. अशा प्रकारे व्हिडिओ तेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.